नमस्कार, मी विजय भोसले. आमच्या आत्ताच बॉम्बे हायकोर्टाची 16 तारखेला स्किल टेस्ट झाली, म्हणजे जानेवारीमध्ये ऍड आली होती, एप्रिलमध्ये पेपर झाला. त्यामुळे आम्ही ह्या ऍडसाठी मी एमपीसीचा म्हणजे सलग अभ्यास करतो, 5 वर्ष झाला अभ्यास करतोय. पण ह्या ऍडसाठी आम्ही अभ्यास सोडून इकडे शिफ्ट झालो होतो आणि प्रॉपर अभ्यास आणि प्रॅक्टिस करत होतो. आता बॉम्बे हायकोर्टाचं नियोजन कसं असतं की बॉम्बे हायकोर्ट हे स्वायत्त असतं, इथं सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नसतो किंवा पॉलिटिकल कुठलाही हस्तक्षेप नसतो. स्वतःचं ते बॉडी कंडक्ट करतात, स्वतः भरती करतात किंवा त्यांचं सगळं हे स्वतःचं स्वतः करतात. पण ह्या भरती प्रोसेसमध्ये एकदम कुठली पारदर्शकता नव्हती इन सेन्स की एमपीएससी किंवा एसएससीच्या परीक्षेमध्ये जसं आत गेल्यानंतर तुमचं हॉल तिकीट बघितलं जातं, ओरिजिनल आयडेंटिटी बघितलं जातं, आयरिस स्कॅन केले जातात किंवा थंब घेतलं जातं, तसा कुठल्याही प्रकारचं इथं केलं नव्हतं. म्हणजे अशी इव्हन काय मुलं होती की ज्यांनी खिशात हॉल तिकीट आणि आयडेंटिटी ठेवलं होतं, ते आज जाऊन बाहेर असतो त्यांनी खिशातनं बाहेर सुद्धा काढलं नव्हतं. इतकी परिस्थिती वाईट होती. म्हणजे डमी जरी बसला तरी कळणार नाही. म्हणजे ह्या पूर्ण अन्याय झालेला आहे. म्हणजे उच्च न्यायालयाची परीक्षा आणि ह्यात अन्याय असं होणं हे याच्यापेक्षा दुर्दैव मोठं नाही. म्हणजे इव्हन आम्ही 2023 मध्ये जी क्लर्कची मी एक्झाम दिली होती, त्याची माझी केस मॅटमध्ये चालू होती. आम्ही 600 विद्यार्थी होतो. त्या मॅटमध्ये आम्ही केस अपयशी ठरलो म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात माफ करा, आमच्या हायकोर्टात आता केस चालू आहे. म्हणजे हायकोर्टात आमची सरकार विरोधात एमपीएससी विरोधात केस चालू आहे आणि हायकोर्टाच्या एक्झाम मध्ये असं व्हावं ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे ही री एक्झाम झालीच पाहिजे. त्यामुळे असं सगळ्यांसाठीच हे फायदेशीर आहे. गुड मॉर्निंग सर. मी शंभूराजे राजेश गायकवाड. आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी बॉम्बे हायकोर्टाची मागच्या रविवारी झालेली कौशल्य चाचणी दिलेली होती. त्या कौशल्य चाचणीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात त्रुटींना सामोरं जावं लागलं, त्याची कल्पना ही विद्यार्थ्यांना कधी आली नव्हती. ज्यावेळेस आम्ही परीक्षा केंद्रावरती पोहोचलो त्यावेळेस आमचं आधार कार्ड सुद्धा चेक करण्यात आलं नव्हतं. कोणी कोणत्याही सीटवर जाऊन बसू शकत होतं. त्यामुळे त्यावरती लिमिट अशी मर्यादा कुठली राहिली नाही की माझ्या जागेवर दुसरा कोणताही विद्यार्थी जाऊन बसू शकत होता. त्यामुळे व्हेरीफाय स्टुडंट केले नव्हते. त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम आला सर, आमचे जे मॉडेल पॅसेज दिले, जे आमच्या प्रॅक्टिससाठी त्या ठिकाणी देण्यात आले होते, त्या मॉडेल प्रॅक्टिस पेपरवरची आमची टायपिंग सुद्धा झाली नव्हती. टायपिंग न झाल्या कारणाने आम्हाला पॅसेजचा अंदाज आला नाही आणि त्यासोबतच झूम आउट आणि झूम इनचा सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम झाला. ज्यावेळेस आम्ही झूम आउट किंवा झूम इन करायचा प्रयत्न करत होतो त्यावेळेस कर्सर दिसत नव्हता. ज्यावेळेस कर्सर दिसायला लागला त्यावेळेस आम्हाला कोमा, फुल स्टॉप आणि डॅश ह्यामधला सुद्धा फरक करत नव्हता. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवस्था करण्यात आली होती आणि त्या सेंटरवरचे असणारा जो स्टाफ आहे तो इतका ॲरोगंटली बिहेव करत होता, जसे की आम्ही तिथं आणलेले कैदी ते प्रकारचे, अशा प्रकारचं त्यांचं बिहेवियर होतं. त्यामुळे आमची या ठिकाणी अशी एक मागणी आहे की ही जी कौशल्य चाचणी झाली, संपूर्ण महाराष्ट्रभरात ही कौशल्य चाचणी झाली, ही कौशल्य चाचणी पुन्हा पार पाडावी, परत ही कौशल्य चाचणी घेण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न या बॉम्बे हायकोर्टच्या माध्यमातून व्हावा, अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे. मी पुण्याला होते एक्झाम साठी आणि MA रंगूनवाला इन्स्टिट्यूटला माझी एक्झाम होती. अडीचची साधारणतः आमची बॅच होती. आम्हाला आतमध्ये घेतल्यानंतर म्हणजे आमची बैठक व्यवस्था अशी होती की आम्हाला सांगितलं की लॅब 5 मध्ये बसा. लॅब 5 मध्ये ऑलरेडी 20 जणांना तिथं झाले होते, तरी पण आम्हाला दुसऱ्या एका लॅब मध्ये ऍडजस्ट करण्याची अशी त्यांनी सुविधा ठेवली होती. तरी सुद्धा कुठले विद्यार्थी कुठेही जाऊन बसत होते. तरी पण मला त्यांनी घेतला आतमध्ये, मी बसले एका ठिकाणी. डेमो पॅस त्यांनी आम्हाला ट्रायल पॅसेज दिला. ट्रायल पॅसेज वरती मी प्रॅक्टिस करत होते. तर तिथं म्हणजे मी स्क्रीनवरती हे टाईप करत होते, तर अक्षर ती उशिरा शो करत होते स्क्रीनवरती आणि म्हणजे दिसत नव्हतं पटकन की मी टाईप करते फास्ट, पण ते अक्षर खूप उशिरा दिसत होते. असं दिसत असल्यामुळं ठीक आहे, तो पण मुद्दा. पण जेव्हा स्पीड पॅसेज नेमकी एक्झामला सुरुवात झाली ना, तेव्हा पण तीच गडबड झाली आणि 30 सेकंद शिल्लक असतानाच पॅसेज सबमिट होत होता. म्हणजे कुवत होती अजून टाईप करायची, पण अजून टाईप करता आलं नाही पॅसेज सबमिट झाल्यामुळं. त्यामुळे सॉफ्टवेअर मध्ये असा घोळ असल्यामुळे आम्हाला तेवढा विश्वास बसत नाहीये. आम्हाला असं वाटतं की पेपर टू स्क्रीन अशीच आमची एक्झाम व्हावी. माझे नाव वैभव दत्तात्रय शिंदे. माझी एक्झाम बेस्टवेअर सोल्युशन बोसरी MIDC येथे होती. तर आतमध्ये गेल्यापासून सगळा गोंधळ चालू होता. PC व्यवस्थित नव्हते. एका पीसीवर बसलो तर त्याची स्क्रीन व्यवस्थित दिसत नव्हती. दुसऱ्या पीसीवर मला उठून बसवलं तर त्याचा कीबोर्ड व्यवस्थित नव्हता. तिसऱ्या पीसीवर बसवलं तर कीबोर्डमध्ये प्रॉब्लेम होते. ऍट दाबायला गेलं तर डबल इन्व्हर्टेड कॉमा पडायचा किंवा मग इन्व्हर्टेड कॉमा दाबायला गेलं तर ऍट होत होतं. तो प्रॉब्लेम त्यांच्या लक्षात आणून दिला आणि त्यांचा गोंधळ उडाला तिथं त्या सेंटरवाल्यांचा. मग ते करत करत टाइम होत आला एक्झामचा आणि टाइम झाल्यानंतर परत त्यांची गडबड झाली की तुम्ही प्रॅक्टिस पॅसेज ऑन करा आणि प्रॅक्टिस कसं होते ते बघा. आणि मुलांना समजत नव्हतं की म्हणजे त्यांची सेटिंग चालू होती PC मध्ये त्या सेंटरवाल्यांची
आणि मग ते प्रॅक्टिस पॅसेज राहूनच गेला त्यांचा, म्हणजे अर्ध्या मिनिटात 1 मिनिटाचाच पॅसेज झाला, म्हणजे टाईप करायचाच कळालं नाही. झूम इन झूम आउटच्या प्रॉब्लेम मध्ये टाइम संपून गेला प्रॅक्टिस पॅसेजचा. आणि त्यांनी पटपट सांगितलं की एक्झाम स्टार्ट करा, लॉग इन करा आणि एक्झाम लगेच स्टार्ट करा. आणि एक्झाम स्टार्ट केली आणि एवढा गोंधळ झाला विद्यार्थ्यांचा की ते पॅसेज झूम होत होता आणि काय टाईप करा ते समजत नव्हतं. मग झूम कमी करायला गेलो तर तेवढा टाइम वाया गेला आणि तिथून पुढे मग टाइम कमी राहिल्यामुळे पॅसेज एकतर अवघड पडला आणि विद्यार्थ्यांचा एवढा गोंधळ उडाला की मग परत कर्सर कुठे गायब होतोय, कुठे जे टाईप करतोय ते दिसत नव्हतं, किंवा व्यवस्थित जे बरोबर चिन्ह होते टाईप केलं ते पण चुकीचं दाखवत होते. त्यामुळं असे खूप प्रॉब्लेम्स आले. स्टाफला तिथं आम्ही निदर्शनास देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी सांगितलं की ठीक आहे, हे वरूनच प्रॉब्लेम आहे, आमचा काही संबंध नाही. सेंटरवाले बोलले की ते ऍप्लिकेशनचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही ऍप्लिकेशनची तक्रार करू शकता. ठीक आहे, जरा माझी अशी आमची मागणी अशी आहे की उच्च न्यायालयामार्फत ही जी कंपनी होती तर ती कंपनी सबसेल फेल गेलेली आहे, तर त्या कंपनीचं जे एक्झाम झाली ती त्यांनी व्यवस्थित फेर तपासणी करावी. विद्यार्थ्यांचे जे काय तक्रार आहेत त्यांचे व्यवस्थित अवलोकन करून री एक्झाम बाबतीत योग्य निर्णय घ्यावा आणि हायकोर्ट आणि एक्झाम स्वतः लक्ष घालून घेण्यात यावी, ही विनंती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.